Hello and welcome back to Crop Cost. Dear student, this is our fourth session of Fundamentals of Agricultural Economics. Here we will see your complete syllabus as per the guidelines of 15th Committee ICR New Delhi, which will help you for your semester end examination as well as various competitive examinations, especially your PG entrance test. Dear student, as we know that Cropcourse is one of the largest online agri-edutech platform for agriculture education and exam. It helps students to prepare for state agriculture, horticulture, sericulture and fishery department exam, as well as various banking exam and PG entrance exams like ICR, JRF and MCR. Now dear student, this is our experts. We have Abhishek sir for soil science, Sneha ma'am for horticulture, Ganesh sir for agriculture botany, Sharu ma'am for agriculture extension, and two more join very soon. Dear students, still you didn't subscribe our channel, please go to our channel and subscribe it. And for more detail, daily update and quizzes, please join our Telegram channel, link given in description. Now this is our syllabus, dear student. In previous sessions we have completed meaning, scope, okay, what is meant by macroeconomic, traditional approaches. Okay, now in this session we will see some basic terms and concept of economics. Okay, we will see what is meant by goods and services, desire, wants, demand, utility, cost, price, wealth, capital, income, welfare, and then we will see finally important MCQ. okay, फक्त तुम्हाला जेव्हा जेव्हा इकॉनॉमिक्स ओके फक्त परीक्षा संदर्भातच नाही तर तुमचा तेव्हा इकॉनॉमिक्सचा संबंध येईल तेव्हा ह्या टर्म्स तुमच्या वारंवार कानावर येणार आहे. सो आपण एकदम अत्यंत सोप्या भाषेमध्ये हा समजून घेणार आहोत. ओके, लेट्स वी स्टार्ट. So first one is what is meant by goods and services. Okay, what is meant by goods? Okay, goods mean what? The commodities that an individual use. Okay, commodity अशी वस्तू जी की तुम्ही यूज करता त्याला आपण काय म्हणतो? गुड्स. गुड्स और commodity are almost always concrete material and tangible item, that is house and furniture. Okay, goods म्हणजे काय की ज्या तुम्ही tangibles त्याला आपण फील करू शकतो, ओके, टच करू शकतो आणि पाहू शकतो त्याला आपण काय म्हणतो? गुड्स म्हणतो. ओके, what are the characteristic features of goods? They are tangible in nature. okay, त्यांना आपण पाहू शकतो, फील करू शकतो, and they are the material outcome of production. okay, त्यांचं कुठेतरी प्रोडक्शन झालेलं असतं, एखाद्या फॅक्टरी मध्ये असेल किंवा एखाद्या ओके शेतामध्ये असेल. कमोडिटी म्हणजे काय? ओके, जे सपोज फूड्स ग्रेन असतील, ओके, पॅडी असेल, राईस आपण त्याला राईस म्हणतो, ओके, राईस असेल, ओके, व्हीट असेल, ते काय कुठेतरी प्रोडक्शन होणार आहे त्याचं, किंवा क्लोथ असतील, शूज असतील, ओके, बिस्कुट्स असतील, ते काय त्यांचं फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन होणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? गुड्स. आणि व्हॉट इज मीन बाय सर्व्हिसेस? सर्व्हिसेस मीन्स द पर्सन मे डू विथ. ओके, रेफर टू द वर्क दॅट ए पर्सन मे डू विथ. ओके, म्हणजे असं काम जो व्यक्ती करतो त्याला आपण काय म्हणतो? सर्व्हिसेस म्हणतो. जसं कारपेंटरी असेल, टेलरिंग असेल, इन्शुरन्स एजंट असतील, ओके, ते काय ते त्यांची सर्व्हिस देत आहेत, त्याला आपण काय म्हणतो? सर्व्हिसेस. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ सर्व्हिसेस? दे आर इनटेंजिबल. ओके, गुड्स काय असतात? टँजिबल असतात, पण सर्व्हिसेस काय? इनटेंजिबल, नॉन मटेरियलिस्टिक, इनसेपरेबल, वेरिएबल अँड पेरिशेबल. दिस आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्व्हिसेस. ते काय? पेरिशेबल आहेत. ओके, गुड्स काय? नॉन पेरिशेबल आहे, कधी ना कधी त्यांची लाईफ टाइम एक्सपायरी डेट आहे. ओके, 1 वर्ष असतील, 2 वर्ष असतील, 3-4 वर्ष, जे काय ते संपणार. पण हे काय तुमच्या सर्व्हिसेस, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुमची स्किल तुमच्या सोबत असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? सर्व्हिसेस. नाउ व्हॉट वी विल सी व्हॉट इज गुड्स अँड टाइप्स ऑफ गुड्स. दे आर वेरियस टाइप्स ऑफ गुड्स. ओके, त्याचे क्लासिफिकेशन पाहूया आपण अकॉर्डिंग टू मटेरियल और नॉन मटेरियल. व्हॉट इज बाय मटेरियल गुड्स? इट्स ऑल्सो कॉल्ड टँजिबल गुड्स हॅव्हिंग फिजिकल एक्झिस्टन्स आर विजिबल. ओके, ते आपण पाहू शकतो, त्यांचं फिजिकल एक्सटेन्शन आहे, त्याला आपण काय म्हणतो? टँजिबल और मटेरियल गुड्स. जसं की लँड्स असतील, फूड्स असतील, ओके, बिल्डिंग असतील, त्याला काय आपण पाहू शकतो, त्याचं फिजिकल एक्सटेन्शन आहे, त्याला आपण जाणू शकतो, त्याला काय म्हणतो आपण? मटेरियल गुड्स. व्हॉट इज मीन बाय नॉन मटेरियल गुड्स? इट्स कॉल्ड नॉन टँजिबल. ओके, नॉन टँजिबल गुड्स हॅव्हिंग नॉन फिजिकल एक्सिस्टन्स. एक्झाम्पल सर्व्हिसेस लाईक टीचिंग सर्व्हिसेस. ओके, याला आपण शॉर्टली सर्व्हिसेस पण म्हणतो. ओके, सर्व्हिसेस म्हणजेच काय? नॉन मटेरियल गुड्स. ओके, नॉन मटेरियल म्हणजे काय? सर्व्हिसेस, नॉन टँजिबल गुड्स, ज्याचे की फिजिकल एक्सिस्टन्स नाहीये, जस्ट फील करू शकतो. सर्व्हिसेस असेल, इन्शुरन्स असेल, टेलरिंग असेल, त्याला काय म्हणतो आपण? नॉन मटेरियल गुड्स.
देन अकॉर्डिंग देअर सप्लाय. ओके, सप्लाय म्हणून आपल्याला कोणकोणते टाईप येतात? फ्री गुड्स अँड इकॉनॉमिक्स गुड. व्हॉट इज मीन बाय फ्री गुड्स? सप्लाय मोर दॅन डिमांड. ओके, ज्याची सप्लाय जास्त आहे त्याला आपण काय म्हणतो? फ्री गुड्स. ओके, त्याच्यासाठी आपल्याला काही पैसा पे करायची गरज नाही, त्याला आपण काय म्हणतो? फ्री गुड्स. एक्झाम्पल वॉटर, एअर. इथं लक्षात ठेवा, ज्याची सप्लाय जास्त आहे, वॉटरची सप्लाय लिमिटेड झाली, ओके, उन्हाळ्यात काय वेळेस आपल्याकडे काय होतं, टँकर आपण मागवतो, त्याच्यासाठी पे करतो, ते फ्री गुड्स आहे का? नाही, त्याला आपण इकॉनॉमिक गुड मध्ये कन्सिडर करतो. कारण तिथे लक्षात ठेवा, तिथे सप्लाय लिमिटेड होते, डिमांड जास्त होते. डिमांड पेक्षा सप्लाय कमी असल्यामुळे तेव्हा त्या पाण्याची काय होते, डिमांड वाढते, त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला पे करावं लागतं, त्यामुळे ते फ्री गुड्स येत नाही. फ्री गुड्स म्हणजे ज्याच्यासाठी आपण पे करावं लागत नाही आणि सप्लाय खूप आहे, जसं की वॉटर झालं, एअर झालं. ओके, पण मिनरल वॉटर किंवा तुम्ही जे विकत वॉटर घेता त्याला आपल्याला फ्री गुड्स म्हणता येणार नाही. व्हॉट इज मीन बाय इकॉनॉमिक गुड? ओके, सप्लाय इज लिमिटेड आणि इट कॅन ऑब्टेन बाय पेइंग ए प्राइस. एक्झाम्पल झालं क्लोथ झाले, फूड झाले. ओके, तुमचं मिनरल वॉटर पण असेल त्याला काय म्हणतो? इकॉनॉमिक. नाउ विल सी व्हॉट इज मीन बाय transferable and non-transferable according to their transferability. Good. Transferable goods means what? Those goods whose ownership can be transferred from one to another person. For example, machinery झालं, बिल्डिंग झालं, एक्झाम्पल त्याची काय ऑनरशिप चेंज होणार आहे, तुम्ही त्याला विकू शकता. अशा गुड्सला आपण काय म्हणतो? ट्रान्सफरेबल गुड्स. अँड व्हॉट इज मीन बाय नॉन ट्रान्सफरेबल गुड्स? which cannot transfer from one to another person. Example, skills, knowledge, intelligence. ओके, त्याला आपण ट्रान्सफर करू शकतो का? त्याला विकत घेऊ शकतो तुमच्या नॉलेजला, तुम्हाला स्किल्सला. एखादं चांगली बाईक चालवत असेल, ओके, चांगली त्याची ड्रायव्हिंग स्किल्स असेल, एखादं चांगला आर्ट असेल, एखादं चांगले नॉलेज असेल, इंटेलिजंट असेल, त्याला आपण विकू शकतो का? नाही, त्याला आपण काय म्हणतो? नॉन ट्रान्सफरेबल गुड्स. अँड अकॉर्डिंग टू देअर कन्झम्पशन्स. ओके, what is mean by consumer goods and producer goods according to consumption? What is mean by consumer goods? These are the goods which are consumed directly by the user. Okay, they satisfy the human want directly. त्याच्यापासून तुम्हाला डायरेक्ट सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. जसं बिस्कुट पॉकेट असतील, ओके, बिस्कुट तुम्ही खाल्ले, किंवा फूड्स असतील, फूडचे जेवढे असतील, ओके, बर्गर असेल, काही असेल, जे फूड असेल, त्याच्यापासून तुम्हाला काय भेटणार आहे? डायरेक्ट सॅटिस्फॅक्शन भेटणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? कंझ्युमर गुड. अँड प्रोड्युसर और कॅपिटल गुड्स मीन व्हॉट? डू नॉट डायरेक्टली सॅटिस्फाय वॉन्ट. ते इनडायरेक्टली तुमच्या यूज होणार आहेत प्रोडक्शनसाठी. जर मशिनरीज झाल्या असतील, ओके, सपोज क्लोथ बनवण्यासाठी मशिनरी असतील, किंवा ट्रॅक्टर कशासाठी यूज होणार आहे? तुमच्या हार्वेस्टिंग साठी वगैरे, कल्टिवेशन साठी, लँड कल्टिवेशन, काय ते इनडायरेक्टली यूज होणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? प्रोड्युसर और कॅपिटल गुड्स. नाउ अकॉर्डिंग टू गुड बिंग पब्लिक और प्रायव्हेट. पब्लिक अँड प्रायव्हेट. पब्लिक गुड्स मीन आर दोज विच आर कॉमन टू ऑल अँड आर ऑन बाय सोसायटी. ओके, कशासाठी? कॉमन यूज. जसे तुमचे हेल्थ केअर सिस्टम, हॉस्पिटल असतील, ओके, स्कूल्स, कॉलेजेस, गार्डन, पार्क, ओके, ते काय? पब्लिक गुड्स. अँड प्रायव्हेट गुड्स मीन कॉल्ड, व्हॉट इज मीन बाय प्रायव्हेट गुड्स? आर द प्रॉपर्टी ऑफ इंडिव्हिज्युअल. जी स्वतःचे लँड्स असतील, बिल्डिंग असेल, स्वतःचा तुमचा मॉल असेल, स्वतःचं हॉटेल असेल, ते काय? प्रायव्हेट गुड्स. नाउ सी अकॉर्डिंग टू देअर ड्युरेबिलिटी. ओके, सिंगल यूज गुड्स अँड ड्युरेबल यूज. Single time use only. Okay, it's also called mono production good. It also classified into two. Okay, two group. What is single use? Consumer goods. Consumers mean what? We can get direct satisfaction. Okay, directly we can consume it. Okay, foods, tea and eggs. ओके, हे काय? त्यांना तुम्हाला डायरेक्ट सॅटिस्फॅक्शन भेटणार आहे, पण ते नंतर यूज करणार आहेत का तुम्ही? नाही, सिंगल टाइम. नंतर सिंगल यूज प्रोडक्शन गुड्स, त्याचं डायरेक्ट सॅटिस्फॅक्शन भेटणार नाही तुम्हाला, पण तुम्ही त्याचा सिंगल यूज करणार आहेत. कशासाठी? इनडायरेक्टली यूज करणार आहे. जर काय सीड्स असतील, फर्टिलायझर, काय ते रॉ मटेरियल, काय तुम्ही त्याचा डायरेक्ट सॅटिस्फॅक्शन भेटणार नाही, पण त्याच्यापासून तुम्हाला जे तुम्ही प्रोडक्शन घेणार आहे ते त्याच्यासाठी त्याचा यूज होणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? सिंगल यूज प्रोडक्शन गुड्स. पण ते रियूज होणार नाहीत, एकदाच आपण यूज करू शकतो. नंतर काय? ड्युरेबल गुड्स. इट्स ऑल्सो कॉल्ड पॉलीपिरियड गुड्स विच कॅन बी यूज अगेन अँड अगेन. इट्स ऑल्सो ड्युरेबल यूज कन्झम्पशन गुड्स. मीन्स काय? कार, ज्वेलरी, क्लोथ्स. ओके, तुम्हाला याच्यापासून डायरेक्ट सॅटिस्फॅक्शन भेटणार आहे, पण अगेन अँड अगेन तुम्ही त्याला रियूज करू शकता. अँड ड्युरेबल यूज प्रोड्यूस गुड्स मीन व्हॉट? द मशिनरी, बिल्डिंग गुड्स. ओके, त्यांना काय? तुम्ही डायरेक्ट रियूज करू शकता त्याला, पण डायरेक्टली त्याच्यापासून सॅटिस्फॅक्शन भेटणार नाही. ओके, ते जे दुसरे प्रोडक्शन आहे, ओके, दुसरे गुड्स प्रोड्यूस करण्यासाठी त्याचा यूज होतो, जसं की मशिनरीज असतील, ओके, ट्रॅक्टर असेल, ओके, बिल्डिंग्स असेल, गुड्स असेल, त्याच्यापासून तुम्हाला डायरेक्ट सॅटिस्फॅक्शन भेटणार नाही, पण ते तुमचे जे गुड्स आहेत,
दुसरे गुड्स ज्याच्यापासून कंझ्युमर गुड आहे त्याला प्रोड्यूस करण्यासाठी याचा यूज होणार आहे, पण कसा अगेन अँड अगेन. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो ड्युरेबल यूज प्रोड्यूस गुड्स. Now we will see some definition. Okay, important terms of use in economics. What is meant by desire? Desire is a whatever an individual wish to have or something want but don't have sufficient money or income to afford. For example, X is having 8,000 and want to buy a worth of 10,000 rupees. This is called the desire want. Something but can't buy. Okay, अशी तुमची इच्छा. ओके, तुमची तर इच्छा आहे पण तुम्ही त्याला घेऊ शकत नाही. एकदम सोपं तुमच्या भाषेत सांगायचं झालं, आपल्या भाषेत म्हणजे आपल्या अवकातीच्या बाहेर ज्या वस्तू आहेत त्याला आपण काय म्हणतो डिझायर. आपली तरी इच्छा आहे. ओके, तुमची माझी इच्छा आहे. सपोज मी एकदम मिडल गरीब आहे, माझी मॅक्झिमम माझ्याकडे अमाऊंट किती आहे, मी 1 लाख 2 लाख माझ्याकडे मॅक्झिमम अमाऊंट आहे, पण मला बाईक कार घ्यायची. ओके, त्याची अमाऊंट किती आहे 10 लाख रुपये. माझी इच्छा तर आहे मला 10 लाख रुपयाची कार घ्यायची, पण ती मी घेऊ शकतो का नाही, कारण मॅक्झिमम माझे जेवढे बँक बॅलन्स आहे, ओके, मी कोणाकडून घेऊ 1-2 लाखापर्यंत ते ऍडजस्ट करू शकतो, पण ते घेऊ शकत नाही. त्याला आपण काय म्हणतो डिझायर. अशी इच्छा की तुम्ही ती पूर्ण करू शकत नाही. व्हॉट इज मीन बाय वॉन्ट? इज दॅट डिझायर विच इज बॅक बाय अँड विलिंगनेस टू सॅटिस्फाय कॉल्ड वॉन्ट. म्हणजे अशी तुमची इच्छा की त्याला आता तुम्ही पूर्ण करू. सपोज एखाद्या वेळी तुमची लॉटरी लागली, तुम्हाला चांगला जॉब भेटला आणि तुमच्याकडे 10 लाख रुपये आले, तर आता काय झालं, ती जी डिझायर आहे ती वॉन्ट मध्ये कन्वर्ट झाली. म्हणजे तुम्ही घेऊ शकता ती. ओके, ती घेऊ शकता. आता तुमच्याकडे 10 लाख रुपये आले, ती वस्तू कार घेऊ शकता. त्याला आपण काय म्हणतो वॉन्ट. व्हॉट इज मीन बाय डिमांड? इट मीन दॅट द पर्सन इज विलिंग अँड एबल टू पे फॉर द ऑब्जेक्ट ही डिझायर. डिमांड म्हणजे काय की अशी तुमची इच्छा किंवा वॉन्ट्स, त्याला आता तुम्हाला ती घ्यायची आहे. ओके, वॉन्ट्स आणि डिमांड मध्ये फरक लक्षात ठेवा. वॉन्ट म्हणजे तुम्ही आता ती घेऊ शकता. ओके, तुम्हाला 10 लाखाची कार आहे, ओके, आणि तुमच्याकडे ते पैसा सफिशियंट, तर आता काय झाले, ती तुमची वॉन्ट झाली. पण डिमांड म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये तुम्हाला आताच तुम्ही ती 10 लाखाची जी वस्तू आहे, कार आहे, ती तुम्हाला पाहिजे आहे. लक्षात ठेवा, इथं काय तुम्ही घेऊ शकता, जस्ट तुमची इच्छा आहे, आता तुम्ही ती फुलफिल करू शकता. पण डिमांड म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये तुम्हाला ती वस्तू पाहिजेच आहे. ओके, त्याला आपण काय म्हणतो डिमांड. डिमांड म्हणजे कस्टमरच्या रिलेटेड असते. तुम्ही कस्टमर आहे आणि तुम्हाला या पर्टिक्युलर पिरियड मध्ये 10 लाखाची कार पाहिजे आहे, तुम्ही आता ती घेऊ शकता, विलिंगली घेऊ शकता, त्याला आपण काय म्हणतो डिमांड. आणि इच्छा म्हणजे काय, बस तुमची इच्छा आहे, तुम्ही आता फुलफिल करू शकता. पण डिमांड म्हणजे काय, तुम्हाला ती पाहिजेच आहे आता या पर्टिक्युलर पिरियड मध्ये आणि तुम्ही ती विलिंगली घेऊ शकता, त्याला आपण काय म्हणतो डिमांड. देन यू विल सी व्हॉट इज मीन बाय सप्लाय. ओके, सप्लाय जस्ट अपोजिट टू डिमांड. It is amount of commodity that seller are able and willing to offer for sale at different price per unit of time. सप्लाय म्हणजे काय, अशी कमोडिटीचा अमाऊंट किंवा कमोडिटी मार्केट मध्ये सप्लाय साठी म्हणजे किंवा विकण्यासाठी आहे, त्याला आपण काय म्हणतो, त्या पर्टिक्युलर पिरियड टाइम मध्ये त्याला सप्लाय म्हणतो. सपोज कार आहे, कारचंच उदाहरण घ्या. आता आपण पाहिलं की मला ती सपोज होंडाची कार आहे, कोणती टाटा नेक्सॉन आहे, ती कार पाहिजे. ओके, त्याची डिमांड खूप आहे, पण मार्केटमध्ये प्रोडक्शन तर खूप आहे त्या ह्याच्याकडे, फॅक्टरीकडे, पण मार्केटमध्ये त्यांनी सपोज विकायला 1 लाख किंवा पर्टिक्युलर युनिटच विकायला काढले, जेवढे विकायला काढले त्यालाच आपण काय म्हणतो सप्लाय. किंवा आपल्या कांद्याचं उदाहरण घ्या. ओके, शेतकरी आहे, तुमच्याकडे 1 लाख टन कांदा आहे. ओके, तुम्ही शेतकरी आहेत, तुमच्याकडे 1 लाख टन कांदा आहे, पण तुम्ही विकण्यासाठी तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला वाटतं की नाही प्राइस आणखी वाढू शकते, त्यामुळे तुम्ही तसंच ठेवलाय, फक्त 50,000 टन विकण्यासाठी काढलाय. जो 50,000 टन विकण्यासाठी काढलाय त्याला आपण सप्लाय म्हणतो. जे 1 लाख टन आहे तुमच्याकडे टोटल, त्याला सप्लाय म्हणत नाही, कारण तुम्ही किती फक्त 50,000 टन विकायला काढलेला, त्या विकण्याची अमाऊंट आहे, विकण्यासाठी किती काढलेलं आहे विलिंगली, त्याला आपण काय म्हणतो सप्लाय. ओके, डिमांड लक्षात, डिमांड कशाची, कस्टमरच्या रिलेटेड आहे, त्याला कोण हे करतो, कस्टमर. आणि सप्लाय काय, सेलरच्या रिलेटेड, जो सेलर आहे किती मार्केटमध्ये विकायला काढतो त्याला आपण काय म्हणतो सप्लाय. नाउ विल सी व्हॉट इज मीन बाय कॉस्ट. कॉस्ट इज व्हॅल्यू ऑफ मनी दॅट हॅज बीन यूज्ड टू प्रोड्यूस समथिंग और डिलिव्हर अ सर्व्हिस. ओके, कॉस्ट काय, अशी व्हॅल्यू किंवा मनीची व्हॅल्यू जी काहीतरी प्रोडक्शन करण्यासाठी तुम्हाला खर्च करावे लागतात. ओके, त्याला आपण काय म्हणतो कॉस्ट म्हणतो. ओके, जसं की फिक्स्ड कॉस्ट असेल, व्हेरिएबल कॉस्ट असेल. फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट मध्ये डिफरन्स लक्षात ठेवा. इथं जास्त आपल्या डिटेल मध्ये जायचं नाही, फक्त फरक लक्षात ठेवा. फिक्स्ड कॉस्ट म्हणजे काय, तुम्हाला ऍट ए टाइम एकदाच तुम्हाला ती प्रोडक्शन साठी एकदाच तुम्हाला खर्च करायची, अशी कॉस्ट. सपोज तुम्ही पोल्ट्री फार्म काढताय. ओके, पोल्ट्री फार्म साठी तुम्हाला स्टार्टिंगला काय लागणार, बिल्डिंग लागणार आहे. ओके, बिल्डिंग लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जे
आपण काय म्हणतो जे इलेक्ट्रिक फिटिंग चार्ज आहे ते लागणार आहे, बिल्डिंग साठी लागणार आहे जे रॉ मटेरियल सध्या जेवढं लागणार आहे ओके बिल्डिंग बनवण्यासाठी ते काय एकदाच तुम्हाला खर्च करायचा, त्याला आपण काय म्हणतो फिक्स्ड कॉस्ट. आणि व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे सतत तुम्हाला आता नवीन चेक्स आणलेत ओके 3-3 महिन्यानंतर ते जे त्यांची लाईफ स्पॅन असेल त्यानंतर तुम्हाला पुन्हा आणावं लागणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा वेगवेगळे वॅक्सिनेशन करावं लागणार आहे, त्याच्यासाठी जे पाण्याचा चार्ज असेल, जे फीडिंग चार्ज असेल ओके, जे लेबर त्याच्यासाठी तुम्ही पर डे लावलेला आहे ठीक आहे, झालं व्हेरिएबल कॉस्ट असेल. किंवा शेतीमध्ये लक्षात द्या, शेतीमध्ये तुम्हाला सीड असेल ते काय सीड्स एकदाच तुम्हाला लावायचे ते काय फिक्स्ड कॉस्ट आहे, पण इरिगेशन असेल ओके लेबर चार्ज असेल ते काय वेगवेगळे जे तुमचे हे फवारणी असतील त्याला काय म्हणतो आपण व्हेरिएबल कॉस्ट, कारण ते सतत तुम्हाला करावं लागणार आहे ओके. तुम्हाला समजलं फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट, फक्त डिफरन्स लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय प्राइस? द वेन व्हॅल्यू इज एक्सप्रेस इन द टर्म ऑफ मनी इज कॉल्ड प्राइस ओके. ही डेफिनेशन तुम्हाला इव्हन सेमिस्टर एंड तुमची एक्झामिनेशन आहे तिथं किंवा बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे जशाल तशी तुम्हाला विचारली जाते, तो लक्षात ठेवा. व्हॅल्यू इज एक्सप्रेस इन द टर्म ऑफ मनी ओके. पैशामध्ये कोणत्याही गोष्टीची व्हॅल्यू पैशामध्ये मोजली जाते त्याला आपण काय म्हणतो प्राइस. द प्राइस ऑफ कमोडिटी टुडे मीन इट मनी व्हॅल्यू ओके. द प्राइस इट कमांड इन द मार्केट. Now we'll see what is mean by utility. Okay, what is mean by utility? The power of satisfying human wants are called utility. Okay, ही पण डेफिनेशन लक्षात ठेवा जशाल तशी डेफिनेशन विचारली जाते. The power of satisfying human wants are called utility. Utility is that quality of a commodity by virtue of which it is capable of satisfying of human wants. युटिलिटी म्हणजे जस्ट तुमची जी वॉन्ट्स आहे ओके किती वॉन्ट्स आहे ते मेजर करण्यासाठी जी पॉवर आहे ओके जसे आपण मेजर करतो त्याला काय म्हणतो युटिलिटी म्हणतो ओके. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ युटिलिटी? युटिलिटी इज सब्जेक्टिव्ह ओके. युटिलिटी व्हॅरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन ओके. युटिलिटी काय सब्जेक्टिव्ह आहे लक्षात ठेवा. हाय यील्डिंग व्हरायटी आहे ओके. हाय यील्डिंग व्हरायटीचे जे सीड्स आहेत ओके शेतकऱ्यांसाठी त्याची व्हॅल्यू जास्त आहे युटिलिटी जास्त आहे, पण मी कॉमन मॅन आहे माझ्यासाठी काय युटिलिटी आहे का त्याच्यासाठी नाही, माझ्यासाठी काही युटिलिटी नाही त्याच्यासाठी, त्याला काय म्हणतो युटिलिटी इज सब्जेक्टिव्ह. युटिलिटी व्हॅरीज विथ पर्पज ओके. युटिलिटी व्हॅरीज विथ पर्पज पण होणार आहे ओके. कोणासाठी जे सीड्स असतील ओके जे यूज करणार आहेत ते शेतकऱ्यांसाठी वेगळी व्हॅल्यू असेल, आपण त्याच्यासाठी फूड ग्रेन म्हणून यूज करू शकतो ओके. आपल्यासाठी वेगळी व्हॅल्यू असते त्याला आपण काय म्हणतो युटिलिटी व्हॅरीज विथ पर्पज. युटिलिटी व्हॅरीज विथ टाइम्स ओके. युटिलिटी व्हॅरीज विथ टाइम असतो. सपोज लेबरचं घ्या आपण जे पॅडी जेव्हा आपण ट्रान्सप्लांट करतो पॅडीचे ट्रान्सप्लांट करतो तेव्हा लेबरची डिमांड जास्त असते तेव्हा त्यांची युटिलिटी जास्त असते, पण अदर सीझन मध्ये नाही. किंवा आपण आईस्क्रीमचं उदाहरण घ्या किंवा आईस क्यूबचं एक्झाम्पल घ्या, त्याची व्हॅल्यू जी असते युटिलिटी असते ती समर सीझन मध्ये जास्त असते आणि विंटर सीझन मध्ये कमी असते. किंवा तुमचं स्वेटर घ्या ओके स्वेटर क्लोथ ओके त्याचे काय विंटर मध्ये जास्त डिमांड आहे युटिलिटी जास्त आहे, पण समर मध्ये त्याची युटिलिटी आहे का नाही. सो व्हॉट युटिलिटी व्हॅरीज विथ टाइम. युटिलिटी व्हॅरीज विथ ऑनरशिप ओके. युटिलिटी ऑनरशिप सुद्धा व्हॅरीज करू शकते ओके. जी माझ्याकडे त्याची युटिलिटी असेल ती तुमच्याकडे असेल का नाही. सपोज माझ्याकडे ट्रॅक्टर आहे मी नॉर्मल आहे माझ्याकडे शेती नाहीये सध्या, माझ्याकडे युटिलिटी जास्त आहे का त्याची नाहीये, मी शेतकरी नाहीये, पण जर शेतकऱ्याला ते ट्रॅक्टर देत तर त्याची युटिलिटी काय जास्त आहे ओके. समजलं. युटिलिटी नीड नॉट बी सिनॉनिम्स विथ प्लेजर ओके. युटिलिटी म्हणजे आनंद नाही लक्षात ठेवा. युटिलिटी जस्ट नीड नॉट बी सिनॉनिम्स विथ प्लेजर. युटिलिटी डज नॉट मीन सॅटिस्फॅक्शन ओके. युटिलिटी म्हणजे सॅटिस्फॅक्शन पण नाही लक्षात ठेवा. इथे जस्ट मेजर करतं ओके. युटिलिटी काय जी तुमची वॉन्ट्स आहेत त्याची फक्त हे करते मेजर करते. सॅटिस्फाईंग पॉवर म्हणजे युटिलिटी. युटिलिटी डज नॉट मीन सॅटिस्फॅक्शन. ही कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवा. तुम्हाला सेमिस्टर एंड एक्झामला असा प्रश्न विचारला जातो व्हॉट इज मीन बाय युटिलिटी अँड राईट इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ युटिलिटी ओके. नाउ विल सी व्हॉट आर द काइंड्स ऑफ और इट्स आल्सो कॉल्ड टाइप्स ऑफ युटिलिटी. हे खूप इम्पॉर्टंट चॅप्टर लक्षात ठेवा. खूप सारे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील तुमच्या सेमिस्टर एंड एक्झाम असेल तिथून प्रश्न विचारला जाऊ शकतो. What is my form utility म्हणजे काय the change in the form offer greater utility to the good than in its original form. ओके. युटिलिटीचा फॉर्म जर चेंज झाला सपोज शुगर केन आहे आपण म्हणतो ना मार्केट आपण काढल्या त्याची युटिलिटी काय आणि त्याच्यानंतर त्याचं प्रोसेसिंग झाल्यानंतर शुगर मध्ये कन्वर्ट केलं त्याला आपण ओके तर त्याची काय होणार आहे युटिलिटी चेंज होणार आहे. फॉर्म चेंज झाला
ओके, कॉटन असेल, ओके, कॉटन पासून क्लोथ झालं तर त्याचं काय होणार आहे, युटिलिटी चेंज होणार, त्याला आपण काय म्हणतो, फॉर्म युटिलिटी. ह्याच्यामध्ये कोणते होते, प्रोसेसिंग, प्रोसेसिंग हे काम करतो. ओके, लक्षात ठेवा, प्रोसेसिंग कशामध्ये होते, फॉर्म युटिलिटी मध्ये. प्लेस युटिलिटी म्हणजे व्हॉट, द युटिलिटी ऑब्टेन बाय स्पेशल मुवमेंट ऑफ द गुड सिस्टम ऍज प्लेस युटिलिटी. ओके, ज्याचा प्लेस चेंज झाल्यामुळे युटिलिटी चेंज होते. जसं लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेश मध्ये जे सफरचंद असतील ते आपल्या इकडे ट्रान्सफर झाल्यामध्ये त्याची काय युटिलिटी वाढणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्लेस युटिलिटी. ते कशामुळे होते, एड मध्ये ट्रान्सपोर्टेशन, ट्रान्सपोर्टेशन एड मध्ये प्लेस युटिलिटी होते. ओके, किंवा आपल्या इकडचा अल्फान्सो मँगो असेल, ओके ओके, महाराष्ट्र रत्नागिरीचा, ते दुसरीकडे ट्रान्सफर झाल्यामुळे त्याला जास्त व्हॅल्यू भेटते, त्याला आपण काय म्हणतो, प्लेस युटिलिटी. आणि टाइम युटिलिटी म्हणजे स्टोरिंग द कमोडिटी ऍट द टाइम ऑफ सरप्लस प्रोडक्शन अँड मेक देम अवेलेबल ड्युरिंग स्कॅर्सिटी, क्रिएट टाइम्स युटिलिटी. ओके, स्टोरेज एड येतं. ओके, आपण स्टोरेज मुळे त्याची युटिलिटी वाढणार आहे. सपोज खूप सारं प्रोडक्शन झालेलं आहे, आपल्या ओनियनचं, कांद्याचं प्रोडक्शन झालेलं आहे, पण आपण ते साठवून ठेवल्यानंतर आणि जेव्हा त्याचं डिमांड वाढेल, विकल्यानंतर काय होणार आहे, त्याच्यामुळे ते युटिलिटी वाढणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, टाइम युटिलिटी. इट वर्क अंडर द एड ऑफ स्टोरेज, हे कशामुळे होणार आहे, स्टोरेज एड. आणि पोझिशनल युटिलिटी म्हणजे व्हॉट, द युटिलिटी ऑब्टेन टू द पोझिशन ऑर ट्रान्सफर ऑफ ऑनरशिप ऑफ द कमोडिटी इज कॉल्ड अ पोझिशन युटिलिटी. ओके, एखाद्याची ऑनरशिप ट्रान्सफर झाल्यामुळे काय होणार आहे, त्याची युटिलिटी वाढणार आहे. सपोज लक्षात ठेवा, आपण ऍग्रिकल्चर लँड आहे, ओके, 1 एकर आहे, 1 एकरची आपल्याला प्राइस किती मिळते, तर 10-20 लाख रुपये. ओके, 20 लाख पर्यंत आपल्याला पर एकर, पण ते जे एखाद्या बिल्डरने घेतले किंवा इस्टेट वाल्याने घेतले आणि तिथं प्लॉटिंग केली तर काय होणार आहे, त्याची व्हॅल्यू वाढणार आहे. ओके, तर काय नाही, फक्त ऑनरशिप चेंज झाल्यामुळे त्याची युटिलिटी वाढली, त्याला आपण काय म्हणतो, पोझिशनल युटिलिटी. नाउ विल सी व्हॉट इज मीन बाय वेल्थ. ओके, वेल्थ मीन व्हॉट, द एनीथिंग विच हॅज व्हॅल्यू इज कॉल्ड वेल्थ. अशी कोणती गोष्ट ज्याची व्हॅल्यू आहे त्याला आपण काय म्हणतो, वेल्थ म्हणतो. There are 3 attributes of wealth, as in case of value, utility, scarcity and transferability of marketability. म्हणजे त्याची काय केस आहे, त्याला व्हॅल्यू पाहिजे, युटिलिटी पाहिजे, स्कॅरिसिटी पाहिजे and transferability पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, वेल्थ. It should a woman want or it possess utility. Okay, it must be both scarce and useful. ते scarce पण पाहिजे आणि useful पण पाहिजे. It must also be transferable. Okay, त्याला आपण काय म्हणतो, वेल्थ म्हणतो. These are the characteristics of wealth. Now we will see some classification of wealth. What is by individual wealth? Okay, individual means what? The wealth of an individual consists of his material possession or property like land, building, stock, shares. Okay, जी स्वतःची प्रॉपर्टी आहे, स्वतःची वेल्थ आहे, त्याला आपण काय म्हणतो, इंडिव्हिज्युअल वेल्थ म्हणतो. Okay, and what is by some social or communal wealth? It consists of state and municipal property. Okay, जी गव्हर्नमेंटची आहे, that is thing owned by society or कम्युनिटी कॉमन. ओके, जी गव्हर्नमेंटची आहे आणि ती सगळ्यासाठी ओपन आहे. फॉर एक्झाम्पल, जे तुमचे ओके हॉस्पिटल्स असतील, स्कूल्स, कॉलेजेस, ओके, रेल्वे असतील, पब्लिक पार्क असतील, म्युझियम असतील, त्याला आपण काय म्हणतो, सोशल और कम्युनल वेल्थ. व्हॉट इज माय नॅशनल वेल्थ? नॅशनल व्हॉट, द टर्म नॅशनल वेल्थ आर ॲग्रीगेट वेल्थ ऑफ ऑल सिटीजन including the debt due to the owner. ही सगळ्या आपल्या देशावर असते. ओके, देशाची असते प्रॉपर्टी. जे रिव्हर्स असतील, ओके, माउंटेन असेल, गुड्स असतील, ओके, गुड्स गव्हर्नमेंट असतील, हाय कॅरेक्टर ऑफ द पीपल असतील. ओके, लक्षात ठेवा, आपलं काय कल्चर, ओके, आपल्या बाहेर देशात जातो, इंडियन कल्चर, ओके, आपले ट्रेडिशनल आहेत, ओके, ते पण काय आपली नॅशनल वेल्थ आहे. कॉस्मोपॉलिटन वेल्थ मीन्स इट इज वेल्थ ऑफ द होल वर्ल्ड, म्हणजे सगळ्या जगाचा आहे त्याच्यावर अधिकार. जसं की ओशियन असतील, ओके, हिंद महासागर असतील, अरबिक महासागर, अंटार्क्टिका असतील, ओके, ते काय कॉस्मोपॉलिटन वेल्थ, म्हणजे पूर्ण जगाचा त्यावर अधिकार असतो. आणि निगेटिव्ह वेल्थ मीन्स इट रेफर टू एक्सक्लुझिव्ह डेट ऑन बाय द इंडिव्हिज्युअल अँड द नॅशन. निगेटिव्ह वेल्थ म्हणजे त्याचा दुष्परिणाम, जसं की आपल्या वर्ल्ड बँकचं कर्ज असेल, ते काय निगेटिव्ह वेल्थ आहे. सपोज तुम्ही आपण काय म्हणतो, सिगरेट करतो, त्याचा काय निगेटिव्ह हेल्थ, निगेटिव्ह हे, त्याला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह वेल्थ म्हणतो. Now we'll see what is meant by capital. Okay, wealth समजलं तुम्हाला. Now we'll see what is meant by capital. Capital consists of these kinds of wealth other than the free gift of or nature which yield income. Okay, capital म्हणजे काय, वेल्थच असतं, पण काय other than free gift, म्हणजे जे नॅचरली आपल्याला भेटलं नाही, त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल म्हणतो. Capital is a part of that wealth of individual and communities other than land which is used to assist in the production of
फर्दर वेल्थ. ओके, अशी वेल्थ जी अदर दॅन लँड म्हणजे काय नॅचरल गिफ्ट आहे त्यामुळे याला कन्सिडर केले जात नाही, पण जे वेल्थ प्रोडक्शन साठी असेल, टूल्स असतील, इम्प्लिमेंट असतील, मशिनरी असतील, ओके, त्याच्यापासून काय भेटतो आपल्याला? सोपं जे आपल्याला पैसा कमवण्यासाठी, इन्कम कमवण्यासाठी जे गुड्स आहेत किंवा वेल्थ आहेत त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल. जसं की ओके, रोड्स असतील, रेल्वे असतील, शिप्स असतील, त्याचा काय आपल्याला पैसा भेटतो त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल. ओके, सपोज तुमचं घर आहे, घराला आपण काय म्हणतो? वेल्थ आहे तुमची. ओके, पण त्याच्यापासून पैसा कमवतो का? नाही. पण तेच जर घर तुम्ही किरायाने दिलं, रेंट न दिलं, त्याच्यापासून तुम्हाला इन्कम जनरेट होते, त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल. नाउ व्हॉट इज बाय इन्कम? इथं लक्षात ठेवा, इन्कम म्हणजे तेच the wealth reported to the property or asset, the amount of money which this asset is called income. ओके, तुमच्याकडे वेल्थ आहे, रेंट फ्रॉम हाऊस, फार्मर इन्कम. ओके, ते आता म्हणलं आपण जी रेंट भेटणार, रेंट साठी ही वेल्थ आहे तुमच्याकडे. ओके, त्याला आपण कॅपिटल म्हणतो. पण त्याच्यापासून जो इन्कम येत असेल तुम्हाला, त्याला जे पैसे भेटत त्याला आपण काय म्हणतो? इन्कम. जे स्वतःचं घर आहे तिथं तुम्ही राहता, आपण रेंट न दिलेलं नाही, त्याच्यापासून तुम्हाला काही इन्कम भेटत नाही किंवा काही पैसा भेटत नाही, त्याला आपण इन्कम म्हणतो का? नाही. पण ऍक्च्युअल त्यापासून जर तुम्ही रेंट न देऊन तुम्हाला जर पैसा भेटत असेल, पर मंथ रेंट भेटत असेल, त्याला आपण काय म्हणतो? इन्कम. फार्मर इन्कम. ओके, जर फार्मरची इन्कम म्हणजे काय? जर सपोज त्यांनी प्रोडक्शन केलेलं आहे, एक त्याचे सपोज 20 टन झालेलं असेल, काही कापूस असेल, कॉटन असेल, काही पण असेल, पण पूर्ण किती विकण्यासाठी काढतो, त्याच्यापासून किती पैसा येतो, त्याला आपण काय म्हणतो? इन्कम म्हणतो. ओके, गव्हर्नमेंट नेटवर्क, गव्हर्नमेंटसाठी इन्कमचे सोर्स कोणते आहेत? रोड्स असतील, रेल्वे असेल, टॅक्स असेल, रेव्हेन्यू असेल, हे काय गव्हर्नमेंटचे इन्कमचे साधन आहेत. ओके, कसे रोड जे टोल नाके आहेत आपण पाहतो त्यापासून ते काय होतं? पैसा कमवतात. रेल्वे असेल, रेल्वे पासून भेटतात. जे टॅक्स असतील, ओके, त्या डायरेक्ट असतील, इनडायरेक्ट टॅक्स असतील, इन्कम टॅक्स असतील, ओके, ते काय गव्हर्नमेंटचे नेटवर्क. डोमेस्टिक इन्कम कशापासून? जी माइन्स असतील, रेल्वेज असतील, पोस्ट, टेलिग्राम आहे, ह्याच्यापासून गव्हर्नमेंट कमवतं. पुन्हा अब्रॉड एक्सपोर्ट असेल इन्कम, अब्रॉड इन्कम कोणती? एक्सपोर्ट असतील, ओके, टी, कॉफी, रबर, बासमती राईस असेल, मँगो असेल, जे काही आपण एक्सपोर्ट करतो त्यापासून जो पैसा कमवतो त्याला आपण काय म्हणतो? इन्कम. Now we see what is difference between welfare and wealth. Okay, what is mean by welfare? Okay, आपण वेलफेअरच्या डेफिनेशन म्हणजे इकॉनॉमिकच्या डेफिनेशन पाहिले, त्यामध्ये आपण पाहिले वेलफेअर म्हणजे काय. वेल्थ इज द मीन अँड वेलफेअर इज द एंड. वेल्थ इज अ जनरल प्रमोट्स वेलफेअर. वेल्थ काय? हे जस्ट मीन्स आहे आणि वेलफेअर काय? एंड आहे. तुमचं जे मॅक्सिमम तुम्ही काय म्हणतो एंड्स आहे तुमचं, जे तुम्हाला काय पाहिजे? वेलफेअर पाहिजे. व्हॉट इज द डिफरन्स विथ वेल्थ अँड वेलफेअर? It means to an end. Okay, it is the end itself. Okay, सर्वात शेवट आहे. ते शेवट म्हणजे एक साधन एंड पर्यंत जाणार शेवट आहे. इट इज ऑब्जेक्टिव्ह. हे काय? ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे पर्टिक्युलर. तुम्हाला वेल्थ काय? पर्टिक्युलर आहे. ओके, हे काय? याचं मला प्रोडक्शन घ्यायचं, ती काय वेल्थ आहे? तुमची जी बिल्डिंग असेल किंवा लँड असेल, ते लँड नाही, जे तुमचे जे प्रोडक्शन असेल, तुमचं जे काही तुम्हाला भेटणार आहे ते काय? वेल्थ आहे तुमचं. जे तुम्हाला शेतीमधून जे प्रोडक्शन भेटणार आहे, पॅडी असेल, कॉटन असेल, राईस असेल, ती काय? तुमची वेल्थ आहे. पण वेलफेअर मीन्स नॉट इट इज सबस्टिट्यूट. ओव्हरऑल जे तुमचं प्रोडक्शन आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेलफेअर येणार. इट इज इन्क्लूड हार्मफुल गुड्स. ओके, त्यामध्ये तुम्हाला हार्मफुल गुड पण येणार आहे, जसे की अल्कोहोलचं प्रोडक्शन आहे. ओके, त्यापासून तुम्हाला पैसा तर भेटणार आहे, वेल्थ भेटणार आहे, पण ते काय? हार्मफुल आहे. इट डज नॉट इन्क्लूड आणि इट डज नॉट इन्क्लूड फ्री गुड्स. फ्री गुड्स कोणते असेल आपण पाहिले ना, एअर असेल, वॉटर असेल, जशी सप्लाय खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याला आपण काय म्हणतो? फ्री गुड्स. ओके, पण त्याच्यामुळे पैसा भेटणार आहे का तुम्हाला? वेल्थ जनरेट होणार आहे का? नाही. ते कशामध्ये इन्क्लूड होत नाही वेलफेअर मध्ये. बट इन वेलफेअर इट डज नॉट इन्क्लूड हार्मफुल गुड. जे तुमचे आपण आता पाहिजे अल्कोहोल असतील, सिगारेट असेल, त्याच्यापासून तुम्हाला पैसा तर भेटणार आहे, पण ते वेलफेअर मध्ये कन्सिडर केले जात नाही. फ्री अँड इकॉनॉमिक गुड लीड टू वेलफेअर. ओके, ह्याच्यामध्ये वेलफेअर साठी तुम्हाला पाण्याची आवश्यकता आहे, हवेची आवश्यकता आहे. ओके, आणि जे इकॉनॉमिक गुड्स आहे त्याची आवश्यकता आहे. सो वेलफेअर गुड्स इन्क्लूड बोथ फ्री गुड्स अँड इकॉनॉमिक गुड्स. ओके, लक्षात तुम्हाला डिफरन्स आला वेल्थ अँड वेलफेअर. वेल्थ म्हणजे लक्षात ठेवा फक्त पैसा. पैसा म्हणजे काय? वेल्थ. आणि वेलफेअर म्हणजे काय? तुमचं मानव कल्याण. कल्याण कशामुळे होणार आहे? कल्याणकारी वस्तू, कल्याणकारी जी गोष्टी आहे त्याला आपण काय म्हणतो? वेलफेअर. नाउ वी विल सी सम इम्पॉर्टंट एमसीक्यू रिगार्डिंग दिस टॉपिक. ओके, हेही आणि जे अगोदरचे झाले ते पण आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. सो द डेफिनेशन ऑफ इकॉनॉमी इज गिवन बाय अल्फ्रेड मार्शल हॅज निग्लेक्टेड.
ओके, आपण पाहिलं कशाला निग्लेक्ट केलं तर त्यांनी जे नॉन मटेरियल वेलफेअर आहे, ओके, जे स्किल्स असतील डॉक्टरच्या वगैरे, ओके, त्याला निग्लेक्ट केलं, त्याला आपण काय म्हणतो, नॉन मटेरियल वेलफेअर. इकॉनॉमिक्स इज द प्रायमरी स्टडी ऑफ व्हॉट, आपण पाहिले मॅनची क्रिएशन ऑफ युटिलिटी बाय द वे ऑफ मार्केटिंग इज कॉल्ड व्हॉट, एक्सचेंज. जर फक्त म्हणलं असतं क्रिएशन ऑफ युटिलिटी मीन्स आपण म्हणलं असतं प्रोडक्शन, बट इथं काय म्हणलंय, क्रिएशन ऑफ युटिलिटी बाय द वे ऑफ मार्केटिंग इज कॉल्ड एक्सचेंज. द कॉस्ट इनपुट बाय अ फार्मर फॉर पंपिंग इरिगेशन वॉटर इज कॉल्ड, काय म्हणतो, इरिगेशन वॉटर आहे एकदाच फिक्स कॉस्ट, म्हणजे काय तुम्हाला ऍट टाइम एकदाच करायची कॉस्ट, ते आहे का नाही. तर इरिगेशन काय सतत येणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल कॉस्ट. मार्जिनल कॉस्ट म्हणजे पर युनिट, म्हणजे किती प्रमाणात तुमचं कॉस्ट वाढलेली आहे, त्याला सिंगल युनिटला त्याला आपण मार्जिनल कॉस्ट म्हणतो. अवरेज कॉस्ट म्हणजे व्हॉट, जी तुमची टोटल कॉस्ट आहे, ओके, टोटल कॉस्ट डिवाइडेड बाय जे तुमचे आउटपुट आहे, त्याला आपण काय म्हणतो, अवरेज कॉस्ट. नाउ द सब्जेक्ट मॅटर ऑफ इकॉनॉमी डीलिंग विथ इंडिव्हिज्युअल और टायनी ऍग्रीगेट. ओके, आपण पाहिले कशामुळे टायनी मीन्स फॉर इंडिव्हिज्युअल, कुठं स्टडी केले जातो, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. इकॉनॉमिक्स इज आपण पाहिले जे सब्जेक्ट मॅटर ऑफ इकॉनॉमिक्स आहेत, ओके, इकॉनॉमिक्स इज सायन्स अँड आर्ट, ओके, इकॉनॉमिक्स इज बोथ. विच ऑफ द फॉलोइंग टँजिबल अँड कॉन्क्रीट, याच्यामध्ये टँजिबल अँड कॉन्क्रीट कोणतं आहे, ऑफकोर्स टेबल. ओके, डॉक्टर अँड सर्व्हिसेस टँजिबल आहेत का, नाही. मदर रिअरिंग आहे का, मिलिटरी सर्व्हिस आहे का, नाही. Which of the following is an external material and non-transferable good? ओके, इथे काय, which of the following is external material and non-transferable, कोणता आहे, अगेन टेबल. फ्री गुड हॅव ग्रेट, ओके, फ्री गुड ची काय व्हॅल्यू इन, काय व्हॅल्यू इन यूज, जास्त कशाचा आहे फ्री गुडचा, व्हॅल्यू इन यूज. फॉर विच ऑफ द फॉलोइंग गुड्स देयर इज व्हॅल्यू इन यूज, व्हॅल्यू इन यूज कशाचा आहे, टेबलचा आहे, चेअरचा आहे, ओके, सनशाईन, ऑल ऑफ दिस. विच ऑफ द फॉलोइंग पोजेस युटिलिटी, युटिलिटी कोण पोजेस करतो, फ्री गुड्स, इकॉनॉमिक्स, बोथ युटिलिटी पोजेस करतात. द ऍपल ग्रोवर सप्लाय ऍपल फ्रॉम काश्मीर टू महाराष्ट्र अँड क्रिएट्स, काय करतं, आपण पाहिले एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी झाल्यामुळे त्याची युटिलिटी चेंज होते, कशामुळे झाली, प्लेस युटिलिटी म्हणतात. ना विच ऑफ द फॉलोइंग इज गिव्हिंग व्हॅल्यू इन मार्केट, ओके, व्हॅल्यू इन मार्केट कोणाची आहे यामध्ये लक्षात ठेवा, एअरची आहे का, नाही, कारण त्याचं सप्लाय जास्त आहे. एअर कंडिशनचा ऑफकोर्स. रोटेन एक्सेसचा आहे का, नाही, कारण त्याची युटिलिटी नाहीये. सो करेक्ट आन्सर इज बी. व्हेन व्हॅल्यू ऑफ गुड इज एक्सप्रेस्ड इन द टर्म ऑफ मनी इज कॉल्ड, ओके, आपण पाहिलं प्राइस, एनिथिंग विच पोजेस व्हॅल्यू इन एक्सचेंज. ओके, व्हॅल्यू इन एक्सचेंज कशामध्ये भेटतं आपल्याला, वेल्थ मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग कन्सिडर ऍज अ वेल्थ, ओके, एअर, सनशाईन, वॉटर, वेल्थ कशासाठी म्हणतात, लक्षात ठेवा. आपण वेल्थ मध्ये पाहिलं जे फ्री गुड्स आहेत ते कन्सिडर केले जात नाही. सो करेक्ट आन्सर इज गुड विल ऑफ बिझनेस. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर एज वेल्थ, ओके, वेल्थ कशाला कन्सिडर केलं जातं, आपण वेल्थ मध्ये पाहिलं फ्री गुड्स कन्सिडर केले जात नाही. सो करेक्ट आन्सर इज बी, इकॉनॉमिक गुड्स. विच ऑफ द फॉलोइंग गुड लीड टू ह्युमन वेलफेअर, ओके, ह्युमन वेलफेअर कशासाठी, दोन्ही लागतं, आपण त्याच्या डिफरन्स मध्ये पाहिलं फ्री गुड्स अँड इकॉनॉमिक गुड्स. सो करेक्ट आन्सर इज सी, बोथ. पेटंट अँड कॉपीराइट आर मटेरियल आहे का, नॉन ट्रान्सफरेबल का, नाही. मटेरियल, ओके, मटेरियल तर नाही, नॉन ट्रान्सफरेबल आहे. सो नॉन मटेरियल आहे का, हो. ट्रान्सफरेबल आहे का, नाही. सो करेक्ट आन्सर इज डी, बोथ नॉन मटेरियल अँड नॉन ट्रान्सफरेबल गुड्स. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए कॅपिटल, ओके, आपण पाहिलं नॉन कॅपिटल मध्ये काय आलं पाहिजे, फ्री गिफ्ट ऑफ नेचर नसले पाहिजे. सो करेक्ट आन्सर इज सी. Okay, thank you friend. If you have any questions or doubt regarding today's session, please put on comment section. Thank you. Please like, share and subscribe.